ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. कर्मयोगाचा उपदेश सर्व मानव जाती करतात. ओव्या आहेत 196 ते 201. कर्मयोगाची असूया करणारे भोगवादी व ज्ञानानंतर कर्मसन्यासाचा पुरस्कार करणारे असे 2 प्रकारचे लोक ज्ञानेशांनी सांगितले ते आपण मागच्या भागात पाहिले. आता ते भोगवादी माणसांवर आसूड उगवणार आहेत ते या भागात पाहायचे. ते मोह मदिरा भ्रमले, विषय विखे घारले, अज्ञान पंखे बुडाले, निभ्रांत माने. ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निसंशय समज. देखे शवाच्या हाती दिधले, जैसे रत्न का वाया गेले, ना तरी जात्यांध्या पाहले प्रमाण नव्हे. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही, का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यानं उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. तैसे ते पार्थ जे विमुख या परमार्थ, तयासी संभाषण सर्वथा करावे ना. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण देखील करू नये. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. ते या उपदेशाला मानित नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात. म्हणून त्यांना न सांगणेच बरे. सांग बरं, पतंग प्रकाशाला सहन करू शकतील का? पतंगा दीपी आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघात. ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते, विषया चरणात अचूक आत्मनाश होतो. गीतेमध्ये कर्मयोग व ज्ञानयोग या द्विविध निष्ठा सांगितलेल्या आहेत. ज्ञानयोगात ज्ञानापूर्वी व ज्ञानानंतरही कर्मसन्यास करावा. एक वेळ ज्ञानापूर्वी चित्तशुद्धीचे साधन म्हणून कर्मयोग आचरला तर चालेल, पण ज्ञानानंतर मात्र कर्मसन्यासच केला पाहिजे असे कर्मसन्यासवादी लोकांचे मत आहे. ज्ञानादेव तु कैवल्यम म्हणजे ज्ञानानेच मोक्ष मिळतो हा त्यांचा सिद्धांत आहे. हिला ज्ञानयोग निष्ठा असं म्हणतात. कर्मयोगात ज्ञानापूर्वी चित्तशुद्धीसाठी आणि ज्ञानानंतर लोकसंग्रह करता कर्म हे आवश्यक मानलेले आहे. हिला कर्मयोग निष्ठा असं म्हणतात. ज्ञानादेव तु कैवल्यम हा सिद्धांत कर्मयोगाला पण मान्य आहे, पण त्यासाठी कर्मसन्यासच केला पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही. मोक्षाच्या दृष्टीने दोन्ही निष्ठा तुल्यबल आहेत. कर्मसन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ आणि कर्मयोग निष्ठा कनिष्ठ असे गीतेचे मत नाही. शंकराचार्यांनी कर्मयोगाला ज्ञाननिष्ठा प्राप्तीचे साधन म्हणून केवळ मान्यता व गौणत्व दिलेले आहे. पुढे 5व्या अध्यायात कर्मयोगो विशिष्यते असे श्रीकृष्णांनी म्हटले असताही आचार्यांनी इदम कर्मयोगम स्तौती असं सांगून कर्मयोगाबद्दलचे केवळ हे स्तवन करणारे अर्थवादात्मक वाक्य आहे असं म्हटलेले आहे. म्हणून ज्ञानदेवांनी आपल्या टीकेत हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे असा अर्थवाद शब्द मुद्दाम वापरलेला आहे. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीय गा. कर्मत्याग किंवा कर्मयोग याविषयी ज्ञानदेवांनी आपले निश्चित मत देताना या ओवीत म्हटलं आहे की निष्कामपणे कर्मयोगाचे आचरण करत असताही कर्मयोगी कर्मरहितच आहेत. कर्मसन्यासवादी ज्ञानीपुरुषांविषयी त्यांना आदर आहे, त्यामुळे त्यांच्याशी असणारा मतभेद तेवढा त्यांनी व्यक्त केला. पण देहात्मवादी विषयलंपट लोकांवर मात्र त्यांनी कडक शब्दात टीका करताना म्हटलं आहे की ते अविवेक रूप दारूने मत्त झालेले, विषय विषाने घेरलेले व अज्ञानरूपी चिखलात बुडलेले आहेत. हा विचार न रुचणाऱ्या अशा लोकांसाठी त्यांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. प्रेताच्या हातात रत्न दिलं तर ते वाया जातं, जन्मांधाला दिवस उगवल्याचा काही उपयोग होत नाही आणि चंद्रोदय कावळ्यांचे उपयोगी पडत नाही. प्रेतामध्ये चैतन्य तत्व नसल्यामुळे
जाणीवच नसते. त्यामुळे आपल्या हातात रत्न आहे की क्षुद्र काचेचा मणी आहे हे त्याला कसं कळणार? जन्मांधाला प्रकाशाची ओळखच नसते. त्यामुळे सूर्य उगवला काय किंवा मावळला काय, त्यांच्या दृष्टीनं दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. किंवा कावळ्यालाही चंद्राच्या उदयाची किंमत नाही. तसंच अविवेकी मनुष्याला कर्मयोगाच्या तत्वज्ञानाची किंमत नसते. ते इंद्रियाधीन होऊन वागतात व दुर्गतीला जातात. तेव्हा अनधिकारी मनुष्याच्या हातात गेलेले तत्वज्ञान हे फुकट जातं. अशा परमार्थाला परांगमुख झालेल्या लोकांशी भाषणही करू नये असे त्यांनी सांगितलेले आहे. कारण हे लोक या उपदेशाला मानत तर नाहीतच, पण त्याची निंदा करतात. असे विषयाचरणी मनुष्य पतंगाप्रमाणे आपला आपणच घात करून घेतात. अर्जुनाने या अध्यायाच्या आरंभी तदेकम वद निश्चित्य असं म्हणून आपला एक निश्चित मत सांगण्याची भगवंतांना विनंती केली होती. हाच मराठा विवेक सांगताना श्रीकृष्णांनी विषय लालसेने केलेले कर्म व वैराग्याने केलेला कर्मसन्यास ही दोन्ही आत्यंतिक टोकं सोडून अहंकाराचा व फलाशेचा त्याग करून शरीराने कर्तव्याचरण करण्याचा म्हणजेच कर्मयोगाचा म्हणजेच मध्यम मार्गाचा उपदेश केलेला आहे. हा कर्मयोगच ऐहिक व पारलौकिक कल्याण करणारा विवेकाचा मार्ग आहे हे ज्ञानदेवाने स्पष्ट केलंय. एकूण कर्मयोगांतर्गत स्वधर्माचरण ज्ञानदेवाने अधिक उठावदारपणे मांडलेले आहे. त्यावरून स्वधर्माचरणाचे ज्ञानदेवांना किती महत्व वाटत होते ते कळून येतं. भगवान बुद्धांनी पण मध्यम मार्गच सांगितला होता. कबीरांच्या दोह्यामध्ये सुद्धा मधिक अंग म्हणून मध्यम मार्ग सांगणारे दोहे आहेत. कबीर म्हणतात, कबीर दुविधा त्याग करी एक अंग भय लागी, यहु शीतल वही तपती है दो कहिये आगे. कबीर म्हणतात की दुविधा म्हणजे संशयाला दूर करा व मध्य मार्गाचं अनुसरण करा. दोन अत्यंत टोकांच्या मतामध्ये कोणते मत श्रेयस्कर आहे या संशयात मन राहते. त्यातील एक मत जरी अति शीतल व एक अतिशय उत्तप्त असलं तरी दोन्ही मते अग्निप्रमाणे दाहकच आहेत. तेव्हा मध्यम मार्ग निवडला पाहिजे. मंदबुद्धीचे अज्ञानी लोक आसक्त होऊन कर्म करत असतात. मग ज्ञानी मनुष्य तरी कर्म करण्यास स्वतंत्र आहे का? याचं उत्तर श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.